सकाळचे वाजलेत 6. वातावरण केवढं छान झालेलं बघा. कोंबड्याची पिल्लं बाहेर आलेली आहेत. कोंबड्या लवकरच बाहेर येतात, थांबत नाहीत आतमध्ये. उजडलं की लगेच बाहेर आले असं माझं झालेलं आहे झाडून वगैरे काम. आणि इकडे ते पिल्लू पण ओरडते. आभाळ बघा कसं झालेलं आहे. आभाळ येते त्याच्यामुळे वातावरण बिघडत चाललेलं आहे. आता लवकरच पावसाला सुरुवात होईल मे महिन्याची. म्हणजे आमच्याकडे ना मेच्या एंडिंगला खूप असा पाऊस होतो. तर सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी शालन स्वागत करते तुमच्या माझ्या एका छान अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मी आवरून चाललेली आहे सकाळी सकाळी लवकरच. उशीर झाला खरं तर. आम्हाला 5 वाजता निघायचं होतं. मला जायचं आहे येरमाळ्याला देवीला येडायला जायचं आहे. तर माझी साडी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान अशी इरकल टाईप साडी आहे. तर ती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चुलीवर ठेवलेला आहे चहा. खरं तर लवकर लवकर जायचं होतं, पण थोडंसं उठण्यामुळे उशीर झालेला आहे. मग काय ठेवला चुलीवर मस्त असा चहा घेऊन आता आम्ही लवकरच निघणार आहोत. कारण ऊन खूप होईल, गर्दी खूप होईल. कारण आता ह्या महिन्यात पण खूप गर्दी असते देवीला, म्हणून लवकर थोडंसं जायचं होतं खरं तर. पण उठण्यामुळे उशीर झालेला, त्याच्यामुळे जायला पण उशीर झाला. आता यायलाही उशीर होणार. परत येऊन बाकीची कामं असतात घरची, शेळ्यांना वैरण वगैरे. कारण मामा पण नाही आहेत. मामा पण गेलेले आहेत पुण्याला. हा शेळीच्या दुधाचा मस्त असा चहा आहे. तुम्ही म्हणजे शेळीच्या दुधाचा चहा कधी पिलात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर तिकडे काही मी व्हिडिओ घेऊ शकले नाही. खूप सारं ऊन झालं यायला. खूप असं दमलेली होती. आल्यानंतर फ्रेश होऊन नंतर बसलो आम्ही छान असं तिघीजणी जेवायला. ऊन केवढं झालं बघा. यायला आम्हाला खूपच उशीर झाला. थोडासा नाश्ता केला होता, पण ह्या दोघी माझी वाट बघत बसलेल्या होत्या. मग आम्ही तिघीजणी बसलो छान असं जेवायला. जेवणात केली होती वांग्याची भाजी, शेवयाची खीर, चपाती, थोड्याशा भाकरी. आणि मग काय आम्ही तिघीनं मस्त असं दुपारचं जेवण केलं. तर या दोघीजणी माझी वाट बघत होत्या. आणि नंतर थोड्या वेळ आराम केल्यानंतर मग आले आमच्या नणंदबाई, आले आमच्याकडे पाहुणे. तर ह्यांच्या ह्या छोट्याशा मुली बघा. ही मुलगी कशी दिसते बघा. ही आहे माझी भाची आणि ही दुसरी भाची. त्यांना सरबत वगैरे केला. त्या निघाल्या होत्या, लग्नाला आल्या होत्या. जाता आमच्याकडे भेटायला आल्या होत्या. तर माझ्या भाच्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच आमच्या नारळाला नारळ लागणार आहे हे मला कळले, म्हणजे काल कळालं होतं. हे म्हणले आपल्या नारळाला तर नारळ लागणार आहे. तर खूप दिवस म्हणजे 5 वर्ष झालेले नारळाला, हे नारळाचं झाड लावून. तर आता ते काय करतात, वाळलेल्या फांद्या आहेत ना ते काढणार आहेत आणि आमची तन्वी त्याचा खराटा बनवणार आहे. आमची तन्वी कलेकार आहे, तुम्ही व्हिडिओ तर बघतच असतात. तर मग 5 वाजता काय केलं, फांद्या काढून टाकल्या. आणि मी गेले होते सकाळी सकाळी खरबूज विकायला. हा आहे आमच्या गावातला छोटासा बाजार असतो. मी एक पोतं खरबूज घेऊन गेले. ते 3 खरबूज राहिलेले आहेत, त्याला काय गिराईक नाही आहे. मग आता खरबूज घेऊन जाणार आहे मी घरी. हे आंबे आहेत ना जे विकायला ठेवले ते घरचेच आंबे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.